फाईल पेंडन्सी आणि रिसिट पेंडन्सी डाउनलोड करण्यासाठी लॉग इन केल्यानंतर होम पेजवरती अदर सर्व्हिसेस हे ऑप्शन आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता MIS रिपोर्ट्स. MIS रिपोर्ट्सवर गेल्यावर इथे आपल्याला प्रोडक्टिव्हिटी या टॅबवर जाऊन फाईल पेंडन्सी रिपोर्ट यावर क्लिक करायचं. फाईल पेंडन्सीवर क्लिक केल्यानंतर डिपार्टमेंट्समध्ये कलेक्टर ऑफिस नाशिक आणि सेक्शन्समध्ये आपण आपले ऑफिस सिलेक्ट करायचे. आपण उदाहरणार्थ हे ब्रांच घेऊया आणि व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्रांचमध्ये असलेली ओव्हरऑल पेंडन्सी इथे दिसेल. आपल्याला इंडिव्हिज्युअल पेंडन्सी हवी असेल तर आपण आपल्या ब्रांचवर क्लिक करून सेपरेटली पेंडन्सी बघू शकता. आपल्याला हे डॉक्युमेंट डाउनलोड करण्यासाठी इथे राईट साईडला दिलेल्या PDF वर क्लिक करून आपण हा रिपोर्ट डाउनलोड करू शकता. याच पद्धतीत आपल्याला रिसिट पेंडन्सी काढण्यासाठी प्रोडक्टिव्हिटी टॅबवर जाऊन रिसिट पेंडन्सी या रिपोर्टवर क्लिक करायचं आहे. रिसिट पेंडन्सीवरती पुन्हा डिपार्टमेंट आणि तुम्हाला हवे असलेले ब्रांच सिलेक्ट करून किंवा तहसील SDO सिलेक्ट करून तुम्ही पेंडन्सी बघू शकता. व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओव्हरऑल ब्रांचची पेंडन्सी दिसेल आणि इंडिव्हिज्युअल पेंडन्सी बघण्यासाठी तुम्हाला पुन्हा तुमच्या ब्रांचवर क्लिक करावं लागेल. इथे तुम्ही ब्रांच पेंडन्सी बघू शकता. हा रिपोर्ट डाउनलोड करण्यासाठी या PDF आयकॉनवर क्लिक करून तुम्ही तो रिपोर्ट डाउनलोड करू शकता. ओके, थँक्यू.